तर मित्रांनो, आम्ही आज चाललो आहे पुण्याला. तर पुण्याला त्यासाठी चाललो आहे ते मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि व्हिडिओ इतका खतरनाक होणार आहे आणि व्हिडिओ संपूर्ण बघा. आता आम्ही बसमध्ये म्हणजे राजूर पुण्यामध्ये म्हणजे आता राजूरमधून आहे नाही का आम्ही पुण्याच्या दिशेला म्हणजे निघून चाललो आहे पुढं. आता मंचरच्या आसपास आहे आणि रस्ते पण एकदम मस्त येते. आणि जरा उशीरच झाला आम्हाला नाही का जायला, कारण राजूरपासून 3 वाजता बस होती. जरा उशिराच निघालो. मग आता आम्ही नाही का भोसरीला जाणार आहे. तर मग आईचा मामा नाही का भोसरीला राहते. आता रात्री आम्ही नाही का मुक्कामी थांबणार आहे आम्ही. आता आम्ही पोचलोय भोसरीमधून, म्हणजे आता भोसरीमधून आता आम्ही निघालो आहे. रात्री मुक्कामी आईच्या मामाकडं थांबलो होतं भोसरीमधून आता निघालो आहे आम्ही. तर आता नाही का आयुषच्या मामाने गाडी बुक केली होती म्हणजे ऑनलाईनच. मी पुढं बसलो आहे, आयुषचा मामा आणि मॅडम म्हणते पाठीमागं बसल्यात. अनुश्री आहे इकडं, आयुष आहे. आयुष आणि अनुश्री म्हणजे पहिल्यांदाच अशा सिटीमध्ये जायला होते आणि आयुषना असे म्हणजे रस्ते गाड्या वगैरे काहीच बघेल नव्हते. तर तुम्हाला ते बाय बाय करते. आणि आम्ही पुण्याला कायसाठी आलो आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो, कारण नवीन वर्षात जरा नवीनच झालं पाहिजे. त्याच्यामुळं मग आता आम्ही इकडं आलो आहे पुण्याला. ते कशासाठी आलो आहे ते पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहे. इकडं पाठीमागं अनुश्रीचे आणि आईचे नाही का लईच अनुश्री आज लईच हसू राहिले काय. तर नेमका आता आम्ही ना रस्ता चुकलोय आणि आपल्याला जायचं होतं वाकडेवाडीला आणि आम्ही आलोय वाकडला. तर आता परत आपण यू टर्न मारलाय, तिथून इकडं चाललो आहे. तर कसं आहे ना, नवीन वर्ष आहे, मला नवीन काहीतरी होऊन जाऊ द्या. तर त्यासाठी आम्ही आज पुण्याला आलो आहे आणि पुण्यामध्ये नवीन आम्ही वर्षात काय खरेदी करणार आहे. आणि आज आमचा सगळा परिवार आला आहे. तर कशासाठी आला असं तर ते पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो. आणि आज नवीन वर्षात आम्ही काय खरेदी करणार आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि पुण्याला यायचं कारण म्हणजे मी खूप मेहनत आणि कष्ट करून मी वस्तू आज घेणार आहे मित्रांनो. तर बघा आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वच दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे इतकी मेहनत केली का भरमसाठ मेहनत केली. आणि आता इकडं आम्ही एवढा मस्त गाड्या पूजेल्यात आणि तिथे येऊन उभा राहिलो आहे. आणि इकडं टाटा मोटर गारवे कार. तर इकडं आलो होतं. तर तेवढ्यात इकडं आमचा छोटा बंधू अवधूत पिचड तो भेटला. म्हणजे त्या आमच्या अगोदरच येईल होता. तर हा शोरूम आहे. म्हणलं आतमध्ये ना शोरूममध्ये जाऊन बघा आतमध्ये शोरूम कसं आहे गाड्या कशा आहेत. तर चला आता आपण आज जाऊ. तर आता आत चालू आहे आम्ही शोरूममध्ये सगळेच. आता मला शोरूममध्ये जाऊन बघू काय आतमध्ये कशा गाड्या आहेत ती. तर मग आता आलो आहे हळूहळू चालू आहे अनुश्रीला धरून, कारण आयुषला ही गाडी त्याच्यातली आवडली होती. बघू म्हणला घरी घेऊनच जाऊ एखादी गाडी. मग आता आलो शोरूममध्ये. तर बसलो खुर्च्यावर, डायरेक्ट काही सह्याच करायला घेतल्या गाडीत. मला एखाद्या घेऊन जायची. तर आपल्याला पाणी वगैरे आणून दिलं. बसलो मी सह्या करायला करत. मला आज काही गाडीच घेऊन जायची तिला कुठं कुठं सह्या करायच्या.
इकडे समध्या गाड्या बिड्या पहिल्या आणि अनुश्री ना आयुष्य रेनात काय दिली मोकार खेळणी आणून दिली त्या मावशीनं बसली त्या मग तिथेच त्या टेबलवरच खेळणी खेळत मग काय आम्ही आमच्या सह्या वगैरे सगळं करायला बसलो कारण त्या वैताग देत होती. मग काय इकडं आता आमची गाडी बिडी सजावली. मग काय म्हणलं आता आपल्याला फोटो बिटो काढायचे गाडी कशी तो तिकडे गेलाय वॉशरूमला गेला. मागं वाढायची आयुष तर नव्हतं मीच वडी. आता आयुषला म्हणलं ना ओढ मग तू आयुष खुश होता पण आयुषच्या आवडती गाडीमध्ये टाटा पंच ही गाडी आणायची घेतली. मग सगळ्यांनी परत एकदा ओढून केली. तर मित्रांनो कशी वाटली आजची आमची नवीन वर्षाची खरेदी. मग इकडं आयुषच्या मम्मीनं मग गाडीला वळून घेतला. आयुष तर मोकारच खुश झाला होता. अनुश्री पण तिला पण एकदम आनंद झाला होता. आता आमची मॅडम ना मस्तपैकी गाडीची पूजा करते आणि आम्हाला सगळ्यात हेल्प केली ती म्हणजे अवधूत ना एकदम म्हणजे गाडी घेईपर्यंत तर पूर्ण म्हणजे ते सगळं त्यांनीच बघितलं. आम्हाला काहीच गाडी बघायची गरज नाही. आणि आता आमच्या अनुश्रीनं गाडीची पूजा केली. मी पण गाडीची पूजा करून नारळ फोडून गाडी आता पूजनमध्ये मॅडमनी करून झालं. मी म्हणलं नारळ फोडून घ्यावा. मॅडमला आमच्या हातात चावी दिली. मोकार मोठी चावी होती ती. आता ते गाडी मागं दिसत नव्हती एवढी मोठी चावी होती. हो तर मग काय आता गाडी शोरूमच्या बाहेर काढली आणि आयुष म्हणत होता आम्हाला सनरूफवालीच गाडी घ्यायची. तर मग आता सनरूफवालीच गाडी घेतली आणि आता शोरूमच्या बाहेर काढली. मस्तपैकी वर ते उभे राहिलेत अनुश्री आणि आयुष. मग शोरूमच्या बाहेर काढून दिली. मग म्हणलं आता मी बसून कशी गाडी येते कारण मी पण बघेल नव्हती. तर अवधूतनंच म्हणजे सगळी बघितली होती. आता मस्त वाटत आहे बसून. त्यानंतर मग आलो निघून गाडी बिडी घेतली आलो निघून आणि आता आलो घरी मग आईच्या हातानं गाडीचं पूजन करून घेतलं. परत घरी आल्यानंतर पूजा केली गाडीची. मस्तपैकी पूजा करून घेतली घरी आल्यावर. तर मित्रांनो आजचा हा आमचा व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तर धन्यवाद मित्रांनो. आणि ही माझ्या कष्टाची आणि मेहनतीची ही नवीन वर्षाची ही खरेदी मित्रांनो.